मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स। तर आज आम्ही चाललो आमची छोटीशी ट्रिप घेऊन बिजापूरला गोलघुमट बघायला। ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आले होते, तर मग आई येत नव्हतं, तर त्यांनाही आम्ही कन्व्हिन्स केलं की नाही तुम्हाला यायचंच आहे, कारण की ही फॅमिली ट्रिप आहे, तर तुम्हीही यायचंच आहे म्हणून। त्याच्यामध्ये श्रेया अशी मस्त क्यूट पोज देत होते आणि असे व्हिडिओ घेत होते। खूप छान झाली ट्रिप। स्टार्टिंग प्रवास तर खूपच छान केला होता आम्ही, मस्त सगळेजण खूप हॅपी होते, खूप एक्सायटेड होते गोलघुमट बघण्यासाठी। ॲक्च्युली मी आणि ह्यांनी बघितलं आहे लास्ट इयरला, पण आम्ही फॅमिलीसोबत गेलो नव्हतो, फक्त दोघंच गेलो होतो, म्हणून आम्ही मस्त फॅमिली घेऊन निघालो। आम्ही एंटर केलं गोलघुमटमध्ये। तिथे एंट्री फीस काहीतरी 25 रुपीज आहे पर पर्सन, आणि डिपेंड करतं की तुम्हाला फक्त गोलघुमट बघायचं आहे। तिथे एक म्युझियमही आहे, तिथे हिस्टॉरिकल स्कल्पचर्स आहे, जेव्हा आदिलशाहीने राज केलं होतं तिथे बरेचसे स्कल्पचर आहे। इवन वेपन्स, त्या काळामध्ये कसे लोक राहायचे, इवन काय मूर्तीज होत्या, सगळं काही आहे। त्यानंतर मी असे काही साईडचे शॉट घेतले। हे गार्डन आहे, तिथे तुम्ही खूप छान फोटोशूट करू शकता। आणि हे आहे गोलघुमट। हा खूप उंच आहे, मिनिमम 9 माळ्याची टावर तुम्ही बोलू शकता, पण तिथे 7 माळे आहेत, ते चढून जावे लागतात। अशा माझ्या सिद्धी आणि श्रेया अशा काय बसलेल्या, आणि मग मी दिदीचेही काही फोटो काढले। आणि त्याच्यानंतर आम्ही जर्नी स्टार्ट केली। ॲक्च्युली ना ते सगळं आतमध्ये दगडी पायऱ्या आहेत, तर 2 चिमुकल्याही होत्या आमच्यासोबत, आम्ही खूप टेक केअर केली होती वाईल गोईंग, आणि खूप छान होतं। आणि असं 7 माळे चढून जावं लागतं वरून, आणि मग नंतर एक टप्पा चढल्यावरती अशी काही गॅलरी टाईप व्ह्यू असतो, जो की खूप छान आहे। कोरीव खाऊ खूप छान आहे, आणि त्या काळी एवढं छान स्ट्रक्चर निर्माण करणं म्हणजे ग्रेट आहे। आणि खूप उंच आहे ते, आणि खूप छान आहे बघण्यासारखं। तर तुम्ही कधी गेला असाल तिकडे तर नक्की व्हिजिट करा। आणि वरचाही स्ट्रक्चर बघणं म्हणजे ना, कुठेही तुम्हाला असं काही हा स्ट्रक्चर बघून वाटतं जसं की कॉपी आणि पेस्ट केलेला आहे। वरचा व्ह्यू घेतला आम्ही, खूप छान होता। त्यानंतर खूप भूक लागलेली म्हणून लंचसाठी गेलो एक हॉटेलमध्ये, कासवा हिल्स, पण तिथे आम्हाला बराचशी वेळ वेटिंग करावी लागली। 40 मिनिट्ससाठी आम्ही वेट केलं। त्यानंतर आमचं जेवण आलं। सगळे एवढे भुकाजले होते की कोणीही कोणासोबत बोलत होतं, सगळे आपल्या प्लेटीतलं कधी फिनिश करू, कसं पोट भरू, असं काम चाललं होतं। ॲट द एंड जेवण छान होतं। नंतर आम्ही काही कोल्ड्रिंक्स ऑर्डर केल्या, त्याही घेतल्या मस्त, त्याही मस्त एन्जॉय केला आम्ही, खूप छान मस्त एन्जॉय केला। आम्हाला शिवगिरीलाही जायचं होतं, पण आम्हाला बराचसा हॉटेल इथं हॉटेलमध्येच लागला, म्हणून आम्हाला काही जाता आला नाही। थँक्स फॉर वॉचिंग। जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर।